कधीही कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न करत नाही. दान करणारे झाले भिकारी आणि दान घेणारे झाले श्रीमंत. ज्या आपण देवी देवताच्या चरणावर ज्या 4-5 हजाराची एक पैठणी घेऊन अर्पण करतो, खरं तर ते चुकीचं आहे. कारण आपण त्यांच्या चरणावर पैठणी अर्पण करणं, साड्या अर्पण करणं म्हणजे मंदिरात जे पुजारी बसले आहेत त्यांचा बिझनेस, थोडक्यात बिझनेस वाढवणं होय. जे मंदिराच्या बाहेर बसले आहेत, तहानलेला पाणी द्या, भुकेलेला जेवण द्या. देवीच्या चरणावर साडी अर्पण करण्यापेक्षा ज्या मंदिराच्या बाहेर माता भगिनी फाटल्या वस्त्रामध्ये बसलेल्या आहेत तेच वस्त्र तुम्ही त्यांना अर्पण करा. देव कधीही म्हणलं नाही की मला सोनं चांदी अर्पण करा, मला कपडे अर्पण करा. देव कधीही म्हणलं नाही की मला पंचपक्वानाचा भोग लावा, किंवा देव कधीही म्हणलं नाही की मला दही दुधाने लोण्याने आंघोळ घाला. जे तुम्ही देवाच्या मूर्तीवर घालत आहात ते सगळं वेस्ट आहे. बाहेर जे बसले आहेत त्यांना खाऊ द्या. देव तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण ठेवल्याने देव कधीही प्रसन्न होत नसतो. कुणाच्याही अंधश्रद्धेच्या अति अंधश्रद्धेला जास्ती बळी न पडता माणुसकी धर्म पाळायचा असेल तर मंदिराच्या बाहेर जे बसले आहेत त्यांना दान करा, त्यांना भोजन द्या, त्यांना अर्पण करा. देव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.